नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत जे आहे तब्बल 490 पदांसाठीची सरळ सेवा पदभरती जाहिरात मागील 2 दिवसापूर्वी जी आहे जी की प्रसिद्ध केलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी कल्याण मनपा पदभरतीसाठी प्रतिपद त्यांनी अभ्यासक्रम देखील आपल्याला जो आहे तो दिलेला आहे अवेलेबल करून। त्या अभ्यासक्रमामध्ये आपण पाहता तर प्रत्येक पदासाठी एक आपल्याला टॉपिक जो की सब्जेक्ट हा कॉमन वाटत आहे, जो म्हणजेच की महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट। तर ही जी ॲक्ट आहे प्रत्येक पदासाठी तुम्हाला विषयामध्ये संकलन करून दिलेली आहे आणि यावर तुम्हाला परीक्षेमध्ये फिक्स हे प्रश्न विचारले जाणारे आहे। तुम्ही कोणत्याही पदाकरता KDMCचे अप्लाय करत असाल तर त्यामुळे तुम्हाला हा टॉपिक जो आहे जो की 100% परीक्षेमध्ये येणार म्हणजे येणारच आहे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये या टॉपिकविषयी संपूर्ण काही विस्तृतपणे आपण माहिती जाणून घेणार आहोत। त्यासोबतच परीक्षेमध्ये तुम्हाला या टॉपिकवर आधारित कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात व कोणत्या प्रकारचे प्रश्न येतील हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। व तसेच तुम्ही आपले KDMCची जी प्रीवियस व्हिडिओ आपण TCS पॅटर्ननुसार जी आपली लेक्चर सिरीज आपण सुरू केली आहे, जर तुम्ही ती पाहत नसाल किंवा त्याचे तुम्हाला अपडेट येत नसतील तर फटाफट तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या। टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला KDMCचे सर्व काही अपडेट व त्यासोबतच प्रश्नांची सिरीजचे लिंक्स आपण तुम्हाला उपलब्ध करून देत असतो। व त्यासोबतच तुम्ही KDMCचा क्रॅश कोर्स अजून घेतला नसेल आपला, जो की एकमेव तुम्हाला परीक्षेमध्ये 100% उत्तीर्ण होण्यासाठी आणि आपण कॉन्फिडन्सफुली जे काही आपले आतापर्यंतचे महानगरपालिकेची परीक्षा झाले आहेत त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी जे काही स्टडी मटेरियल रेफर करून त्यांनी एक्झाम क्रॅक केला आहे, ते तुम्ही स्टडी मटेरियल घेतला नसाल तर तुम्ही आपल्या लगेच व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळून घ्या। त्यांची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणारी असेल। तर आपण वळूया आपल्या आता मेन मुद्द्याकडे, जो म्हणजेच की महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट। तर ही ॲक्ट नेमकं कोणती आहे, काय आहे व ॲक्टमध्ये नेमकं कोणकोणत्या बाबी असतात जे की महानगरपालिकेवर इम्पॅक्ट करणारे असतात। तर पाहू आपण, जो की आपला सर्वात पहिला प्रश्न या ठिकाणी आपण जे काही क्वेश्चन आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये आपण हे संपूर्ण कव्हर करणार आहोत। तर पहिला प्रश्न आपला असा आहे जे की महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट नेमकं काय आहे। तर ही ॲक्ट म्हणजे काय आहे आणि कोणत्या बाबी यामध्ये आहेत। तर आता आपण पाहू आता विस्तृतमध्ये। तर याचं उत्तर असं होईल की महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, ज्याला आपण इंग्लिशमध्ये महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट असं देखील म्हणतो, तर ही जी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आहे जो की 1949 हा अधिनियम आहे आणि यामध्ये जे आहे जे की महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या जे की स्थापना, कामकाजाचे नियमन आणि त्यांच्या कार्यक्षेत्रातील विविध बाबींसाठी लागू असलेला एक महत्त्वाचा कायदा आहे। तर हा जो महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट आहे, तर या ॲक्टवर जे आहे जे की महाराष्ट्रामधील संपूर्ण महानगरपालिका जे की कार्यरत आहेत म्हणजेच की ते कार्य करतात। तर या कायद्याअंतर्गत जे आहे एखादी नवीन महानगरपालिका जर स्थापन करायची असेल तर या कायद्याअंतर्गत स्थापन होते। त्या महानगरपालिकेचे कामकाजाचे नियमन कसं करायचं तर या जे की ॲक्टमध्ये नियमित आहे व त्यासोबतच त्या महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र हे कुठपर्यंत मर्यादित असेल हे देखील या कायद्याअंतर्गत जे की ठरवलं जातं। म्हणून हा कायदा जो आहे तो की सर्वात महत्त्वपूर्ण आहे। तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, ज्यालाच आपण कायदा म्हणतो, तर हा जो आहे 1949 आहे आणि या कायद्यावर आधारितच महानगरपालिकेची स्थापना, कामकाजाचे नियमन व त्यांचे कार्यक्षेत्र जे की ठरवलं जातं व जे काही इतर बाबी आहेत ते देखील संपूर्ण या ॲक्टवरच संपूर्ण काही निर्भर असणारं असतं। तर आपण जे आपण महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 जर आपण जी मूळ प्रत पाहिली कायद्याची तर तब्बल ती 500हून अधिक पेजेसची आहे आणि त्यामध्ये प्रत्येक बाब जे की समाविष्ट करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये महापौरचे कार्य असो किंवा नगर परिषदेच्या नगरसेवकाचे कार्य असो, त्यांची निवड असो, असं प्रत्येक कलमनी आहे त्यांनी आपल्याला त्यामध्ये सुस्पष्ट दिलेलं आहे, जे की आपल्याला तेवढी मोठी PDF ही वाचणं पॉसिबल नाही आहे। त्यामुळे आपण आपल्या क्रॅश कोर्समध्ये जेवढे काही IMP कलम आहेत किंवा जे काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत ते तुम्हाला आपण त्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे। त्यानंतर समोर आहे की या कायद्यातील महानगरपालिकेची रचना, अधिकार, कर्तव्य, आयुक्त व इतर अधिकाऱ्यांच्या नेमणुका तसेच कराची आकारणी आणि इतर प्रशासकीय कामकाज याचा समावेश आहे। तर या कायद्यामध्ये कोणकोणत्या बाबी आहेत तर या ठिकाणी पाहून घ्या। यामध्ये जे आहे जे की याची जी महानगरपालिकेची रचना आहे ती कोणत्या स्वरूपाची असेल ते समाविष्ट आहे। त्यासोबतच जे महानगरपालिकेचे अधिकार आहेत ते देखील यामध्ये आहेत। त्यानंतर कर्तव्य काय आहेत हे देखील आहेत। त्यानंतर आयुक्त जे काही त्यांचे ज्यामध्ये प्रशासकीय अधिकारी असतात, प्रशासकीय अधिकाऱ्याचे काय कामकाज आहे किंवा त्यांचे काय अधिकार आहेत, त्यांचे काय कार्य आहेत, हे संपूर्ण काही यामध्ये समाविष्ट केलेले आहे। आणि जे काही महानगरपालिकेमध्ये वावरणारे इतर काही अधिकारी आहेत
जे काही इतर अधिकारी आहेत त्यांच्या नेमणुका व त्यांच्याच बदल्या वगैरे जे काही बडतर्फ करण्याच्या पद्धती आहेत हे संपूर्ण काही या कायद्यामध्ये अंतर्गत आहे। तसेच कराची आकारणी, जे काही महानगरपालिका कर आकारते, जे काही घरपट्टी असो नळपट्टी असो ह्याचा संपूर्ण काही कर पद्धती आहेत त्या आकारण्याचे संपूर्ण कायदे व नियम यामध्ये तरतूद आहेत। व इतर प्रशासकीय कामकाज, जे काही इतर प्रशासकीय कामकाज असतात महानगरपालिकेचे ते सर्व काही या ॲक्टनुसारच चालणारे असतात। म्हणजे ही ॲक्ट जी आहे जी की महानगरपालिकेला बांधिलकी देणारी किंवा बांधून ठेवणारी ॲक्ट आहे, तर यामध्ये सर्व काही समाविष्ट आहे। या कायद्याअंतर्गतच जे आहे महानगरपालिका कार्यरत असते। तर मूळ हे महानगरपालिकेचं हे महत्त्वपूर्ण पिलर आहे, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊ शकता। तर संपूर्ण काही या ॲक्टवर चालणारी ही महानगरपालिका आहे आणि त्यामुळेच आपल्या या महानगरपालिकेच्या पदभरतीसाठी त्यांनी जो हा ॲक्ट आहे जो की महत्त्वपूर्ण तुम्हाला ठेवलेला आहे। तर आपली जे रिसेंटली जी BMCची एक्झाम झाली आहे बृहमुंबई महानगरपालिकेची, त्यामध्ये ही ॲक्ट नव्हता, हा ॲक्ट नव्हता, त्यामध्ये जे आहे जो BMCचा ॲक्ट होता तो BMC ॲक्ट त्यांनी नमूद केलेला होता। तर त्यामध्ये ज्या प्रकारचे प्रश्न आलेले होते सेम तुम्हाला ह्या प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्हाला यावर आधारित पाहायला मिळणारे असतील। महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टवर तुम्हाला प्रश्न पाहायला मिळणारे आहेत। त्यामुळे ह्या ॲक्टचा प्रत्येक कलमासंदर्भात तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे व त्यासोबतच या ॲक्टचं जे काही मी तुम्हाला आतापर्यंत मुद्दे सांगितलेले आहेत ज्यामध्ये स्थापना, कामकाजाचे नियमन व त्यांचं कार्यक्षेत्र व त्यासोबतच रचना, अधिकार, कर्तव्य व त्यासोबत जे काही प्रशासकीय अधिकारी असतील त्यांच्या जबाबदाऱ्या, त्यांचे नियम व त्यांना नेमणुकीचे अधिकार कोणाचे असतात, कोणाला बडतर्फ करण्याचे अधिकार, हे तुम्हाला माहिती असणं या संदर्भात सर्वात महत्त्वपूर्ण पैलू आहे। तर त्या हे सर्व बाबी आहेत। आता त्यामध्ये जर पाहिलं आपण जे की महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये सध्या स्थित असलेल्या त्यांची संख्या आहे टोटली 29। सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही महानगरपालिका स्थापित आहेत त्यांची सध्याची स्थिती पाहिलं तर 29 महानगरपालिका टोटली महाराष्ट्रामध्ये आहेत आणि सर्वात शेवटची जी स्थापन झालेली महानगरपालिका आहे ती जालना शहरामध्ये आहे। तर जालनाची ही सर्वात शेवटची महानगरपालिका आहे जी की स्थापन करण्यात आलेली आहे। तर किती आहे तर ती आहे 29वी आहे आणि 28वी कोणती आहे तर ती आहे इचलकरंजी। तर इचलकरंजीची जी महानगरपालिका आहे ती 28वी आहे। तर अनेक विद्यार्थी जे आहेत ज्यांना माहिती नसल्यामुळे आपण आतापर्यंतच्या जीकेच्या क्वेश्चन्समध्ये जे काही मॉडिफाईड नसणार त्यामध्ये सर्वात शेवटची महानगरपालिका कोणती आहे तर आपण इचलकरंजीच आहे, परंतु ती आता 28वी झालेली आहे आणि 29वी जी महानगरपालिका आहे ती जालना या शहरामध्ये आहे आणि ही 29वी आणि सर्वात शेवटची मनपा आहे महानगरपालिका आहे जिची स्थापना 2023 साली याच कायद्याअंतर्गत करण्यात आलेली आहे। आणि त्यासोबतच अजून एक महत्त्वपूर्ण प्रश्न जो की चालू घडामोडी आहे की जी की सर्वात श्रीमंत असलेली मनपा कोणती आहे असा जर प्रश्न तुम्हाला आला परीक्षेमध्ये तर ती आहे पिंपरी चिंचवड। तर पिंपरी चिंचवडची जी महानगरपालिका आहे ती महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जे काही महानगरपालिका आहे आणि सर्वात मोठी म्हटलं तर ती आपली बृहमुंबई महानगरपालिका ही जी आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे। सर्वात श्रीमंत पिंपरी चिंचवडची सर्वात शेवटची जी आहे जे की जालना या शहरामधली आहे आणि एकूण जर पदसंख्या तुम्हाला विचारलं जे काही संख्या आहे मनपाची तर ती आहे ती 29 आहे। तर 29 महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या। तर आय होप की तुम्हाला हा मुद्दा संपूर्ण काही कळला असेल की नेमकं ही ॲक्ट काय आहे, ही काय करते, ही कशासाठी आहे आणि नेमकं कोणत्या कारणामुळे याची स्थापना करण्यात आलेली आहे। तर या सर्व बाबी आहेत जे की यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न आपला पाहू आपण की महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टची मुख्य तरतुदी काय आहेत। तर जी तरतुदी काय आहे ती आता आपण पाहू यामध्ये। तर महानगरपालिका संस्थेची रचना, महापौर आणि जे काही नगरसेवक असतात त्यांची निवड, अधिकार आणि कर्तव्य ही जी आहेत यामध्ये तरतुदी आहेत। त्यासोबतच कर आकारणे, बजेट तयार करणे आणि आर्थिक व्यवस्थापन हे जे आहेत या संपूर्ण काही या ॲक्टच्या मुख्य तरतुदी आहेत। त्यानंतर तिसरं आहे सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, रस्ते, पाणी पुरवठा, प्रदूषण नियंत्रण आणि इत्यादी सेवाचे नियमन हे सर्व काही या म्युनिसिपल ॲक्टचे जे आहे थोडक्यात मुख्य तरतुदी आहे। तर परीक्षेत तुम्हाला यावर तर प्रश्न हमखास आणि 100% येणारच असणारा असेल। तर हे मुख्य तरतुदी आहेत हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या। त्यानंतर आहे जे की म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे प्रमुख कार्य काय आहेत तर याचे प्रमुख कार्य जे की मुख्य कार्य काय आहे ते तरतुदी होत्या। आता कार्य याचे काय आहेत तर यामध्ये
नागरी सुविधा ज्यामध्ये पाणी, वीज, सांडपाणी व्यवस्था त्यांच्या कार्यक्षेत्रामधील सर्वांनाच ही मुख्य कार्यसेवा जी की त्याला पुरवणं बंधनकारक असतं. त्यानंतर स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन, त्यानंतर आहे रस्ते, पूल, पार्क इत्यादीची देखभाल करणं आणि त्यासोबतच आरोग्य सेवा ज्यामध्ये दवाखाने आणि रुग्णालय हे कंपल्सरी असणं आवश्यक आहे. त्यामुळे जे आपल्याला आपल्या या महानगरपालिकेच्या जाहिरातीमध्ये जे काही GNM किंवा ANM बेसिक आपल्याला जे काही जागा दिसतात ते महानगरपालिका अंतर्गत येणारे जेवढे काही शासकीय रुग्णालय आहेत त्यामध्ये ते तुम्हाला पदपुरवठा देत असतात. त्यामुळे हे काही यांचं प्रमुख कार्य आहे आणि या अंतर्गत येणारे यांच्या प्रमुख कार्याची यादी तुम्हाला माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे. त्यासोबतच जे काही शिक्षण आणि प्राथमिक शाळा असतील किंवा समाज विकास योजना असतील ते सर्व काही याद्वारे राबवले जाते. त्यानंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे उत्पादनाचे स्रोत कोणते आहेत तर स्रोत कोणकोणते आहेत लक्षात ठेवून घ्या. ज्यामध्ये मालमत्ता कर आहे, पाणी व वीज कर जे काही नळपट्टी आपण वीजपट्टी देत असतो ते आहे. त्यानंतर व्यापार कर जे काही ट्रेड लायसन्स फी ते देखील असतं व त्यासोबतच सरकारी अनुदान आणि कर्जे हे संपूर्ण जे आहे जे की महानगरपालिकेचे उत्पादनाचे स्रोत आहेत. तर हे प्रमुख स्रोत आहेत. या स्रोतांचं तुम्हाला जे काही मुख्य विश्लेषण आहे, जे काही डीपमध्ये माहिती आहे ती आपण आपल्या ई-बुक क्रॅश कोर्सच्या PDFs मध्ये तुम्हाला आपण उपलब्ध करून देऊ. परंतु ह्या ज्या बाबी आहेत ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहेत. आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या ॲक्टमध्ये काही कलमा देखील समाविष्ट आहेत. या कलमा जे की तुम्हाला माहिती असणं देखील सर्वात महत्त्वपूर्ण आहे. तर या कलमा वगैरे जर याची आपण डीपमध्ये आपण आपल्या जे काही क्रॅश कोर्स आहे त्यामध्ये ही PDF आपण उपलब्ध करून देऊच तुम्हाला, कारण का परीक्षेमध्ये तुम्हाला कलमा संदर्भात देखील माहिती ही 100% तुम्हाला विचारली जाणार म्हणजे जाणारी असणारी आहे. तर ओव्हरऑल हा जो प्रमुख आपण जे काही प्रश्न पाहिलेले आहेत या ॲक्ट संदर्भाचे तुम्हाला माहिती दर्शवणारे आहेत आणि यानुसार जे काही महानगरपालिका कार्यरत किंवा कार्य करत असतात जे की त्यांच्या दैनंदिन कामकाजामध्ये. तर ही होती संपूर्ण काही जे मनपा ॲक्टची बेसिक माहिती. तर याच्या आपण भाग 2 मध्ये या मुद्दे सुद्धा व इतर मुद्द्यामध्ये आपण माहिती कव्हर करणार आहोत. आता आपण पाहू की नेमकं यावर आधारित प्रश्न कोणत्या स्वरूपाचे तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात. तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे जो की प्रश्न पहिला, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट कोणत्या वर्षी अंमलात आला. तर जसं की मी तुम्हाला वर सांगितलं आहे जे की 1949 साली जो आहे हा कायदा जो की अंमलात आला, म्हणून याला महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट 1949 किंवा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 असं देखील संबोधलं जातं. ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही KDMCच्या परिपूर्ण तयारीसाठी आपला जो असला क्रॅश कोर्स आहे जर तुम्ही तो घेतला नसेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळून घ्या, ज्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण TCS पॅटर्न आधारित जेवढा काही कल्याण डोंबिवली मनपाचा अभ्यासक्रम आहे तो आपण पुरवून देत आहोत. ज्यामध्ये तुम्हाला कल्याण डोंबिवलीची जी PYQ क्वेश्चन सिरीज आहे ते देखील आपण त्यामध्ये उपलब्ध करून देत आहोत. त्यासोबतच जेवढे काही TCS पॅटर्न नुसार आतापर्यंतचे पेपर झालेले आहेत त्याच्यामधील क्वेश्चन्स व त्यासोबतच संभाव्य सर्व काही प्रश्नांचा आपण त्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. ज्यामध्ये सद्यस्थितीमध्ये जो KDMCचा अभ्यासक्रम आहे ज्यात मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व त्यासोबतच तुम्हाला हवे त्या पोस्टसाठी जो टेक्निकलचा पोर्शन आहे तो देखील आपण त्यामध्ये कव्हर करून देत आहोत. ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही मार्केटमधल्या बुक्सची अजिबात गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही महागडे कोचिंगची अजिबात गरज भासणारी नसेल, ज्यामध्ये तुम्हाला सर्व काही एकाच ठिकाणी अवेलेबल करून देण्यात येणार असेल. आणि जे कोणी विद्यार्थी फायरमॅन या पोस्टसाठी अप्लाय करत असतील त्यांना देखील आता तांत्रिकी आपल्याकडे उपलब्ध आहे, ते देखील आता तांत्रिकीचा परिपूर्ण अभ्यासक्रम आपल्याकडे मिळवून घेऊ शकता. जर तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल, ही परीक्षा क्रॅक करायची असेल तर 100% तुम्ही आपला फक्त स्टडी मटेरियल रेफर करा. त्यामध्ये तुम्हाला आम्ही सर्व काही प्रॅक्टिससाठी, टेस्ट सिरीज व अभ्यास करण्यासाठी संपूर्ण ई-बुक्स तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे. तर ज्यांना कोणाला मिळवायचं आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक दिली आहे, तुम्ही त्यावर क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप सेलरला कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी हे सर्व काही 5 मिनिटाच्या आत हे मिळून घेऊ शकता. ज्याची प्राइस आपण सद्यस्थितीमध्ये फक्त 500 रुपये ठेवलेली आहे. येत्या काळामध्ये ही प्राइस देखील वाढू देखील शकते. त्यामुळे कमी वेळेमध्ये चांगल्या संधीचा लाभ घेण्यासाठी लगेच आपल्या सेलरला मेसेज करा आणि सर्व काही स्टडी मटेरियल मिळवून घ्या. जर तुम्हाला संपूर्ण आपला क्रॅश कोर्स घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आपल्या व्हॉट्सअप सेलरशी, त्यांना व्हॉट्सअपवर मेसेज करून तुम्ही सर्व मिळवून घ्या. त्यामुळे तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही पण आपण पुरवत आहोत. त्यानंतरचा प्रश्न दुसरा आपला असा आहे, म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे प्रमुख अधिकारी कोण असतात. तर जे काही महानगरपालिकेचे प्रमुख अधिकारी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की महापौर हे जे आहे प्रमुख अधिकारी असतात. त्यानंतरचा प्रश्न तिसरा आपला असा आहे, खालीलपैकी कोण महानगरपालिकेचे उत्पादनाचे स्रोत नाही. तर महानगरपालिकेचे उत्पादनाचा स्रोत नाही असं म्हटलेलं आहे, जे की मी तुम्हाला वर आता सांगितलेलं आहे कोणकोणते स्रोत आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की GST हे जे आहे जे की नाही आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला चौथा असा आहे,
नगरसेवक होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 21 वर्ष वय असावे लागते. त्यानंतरचा 5वा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गत येत नाही? तर अंतर्गत येत नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की वाई हा तालुका पातळीवरील, त्यामुळे जे आहे हे येत नाही, जे की यामध्ये. त्यानंतरचा पुढील 6वा प्रश्न, महापौराची निवड किती कालावधीसाठी होते? तर त्यांचा कार्यकाळ हा किती वर्ष असतो महापौरांचा? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 2.5 वर्ष. तर मे बी आता हा कार्यकाळ वाढवण्यात येणारा आहे, परंतु सद्यस्थितीमध्ये हा 2.5 वर्ष आहे. त्यानंतरचा पुढील आपला 7वा प्रश्न असा आहे, 74व्या घटना दुरुस्तीनुसार म्युनिसिपल कॉर्पोरेशनला कोणती स्वायत्ता मिळाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की आर्थिक स्वायत्ता ही जी आहे, जे की 74व्या घटना दुरुस्तीनुसार जे की महानगरपालिका मिळालेली आहे. तर आर्थिक स्वायत्ता ऑप्शन ब या ठिकाणी याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 8वा आपला, म्युनिसिपल कॉर्पोरेशन कोणत्या शहरासाठी लागू आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की मोठी महानगरे जिथे लाख प्लस लोकसंख्या असते त्या ठिकाणी जे आहे थोडक्यामध्ये म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजेच की महानगरपालिका असते. छोट्या शहरांसाठी नगरपालिका असते. ज्या ठिकाणी 1 लाखापेक्षा कमी असते संख्या, तर त्या ठिकाणी जे आहे नगरपालिका असतात. ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात लाखोपेक्षा जसं की 2 लाख 3 लाख 4 लाख अशी लोकसंख्या असते त्या ठिकाणी महानगरपालिका कार्यरत असते, हे लक्षात ठेवून घ्या. त्यानंतर प्रश्न 9वा आपला, खालीलपैकी कोणती सेवा म्युनिसिपल कॉर्पोरेशन देत नाही यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की रेल्वे सेवा ही देत नाही. तर ही एक केंद्र सरकारची सेवा आहे, तर ही या अंतर्गत येणारी सेवा नाही आहे. त्यानंतर प्रश्न आपला 10वा, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टच्या अंतर्गत कोणती समिती बजेट तयार करते? तर बजेट तयार करते असं म्हटलंय, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की स्टँडिंग समिती, जे की स्टँडिंग कमिटी ही जी आहे थोडक्यामध्ये महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट अंतर्गत जे की बजेट तयार करते. ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर असे हे विद्यार्थी मित्रांनो, यावर आधारित जे काही आपण टॉप 10 क्वेश्चन्स होते जे की आपण बनवले होते, जे की आपण या सेशनमध्ये पाहिलेले आहेत. तर अशा प्रकारचे आपण एव्हरी टॉपिक जे काही महत्त्वपूर्ण ऍक्ट आहेत, जे काही नियम आहेत, जे काही कलम आहेत, त्यावर आपण केडीएमसीला परिपूर्ण असा अभ्यासक्रम कव्हर करणार आहोत. पण हे केडीएमसी साठीच नाही, तर तुम्ही इतर कोणत्याही मनपासाठी तयारी करत असाल तर त्या सर्वांसाठीच हा ऍक्ट तुम्हाला महत्त्वपूर्ण आहे. व जे इतर काही ऍक्ट त्यांनी नमूद करून दिले आहे ते सर्व ऍक्ट त्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. तर आपला हा भाग 1 होता, ज्यामध्ये आपण हे महत्त्वपूर्ण भाग पाहिलेला आहे. तर भाग 2 मध्ये आपण याहून अधिक महत्त्वपूर्ण प्रश्न व त्यासोबतच जे ऍक्टची आपण अधिकही कलमे संदर्भाची प्रश्न आपण पाहणार आहोत. त्यामुळे त्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि ज्यांना कुणाला क्रॅश कोर्स मिळवायचा आहे त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून त्या ठिकाणी तुम्ही सर्व काही मिळवून घेऊ शकता. व त्यासोबतच तुम्हाला काही प्रश्न किंवा समस्या असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून देखील आम्हाला सांगू शकता. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.